हॅलो स्टुडंट्स, आज आपण अँटी लॉगॅरिथम बद्दल चर्चा करणार आहोत. काल आपण लॉगॅरिथम बद्दल चर्चा केली. त्याच्यामध्ये आपण बघितलं एक एक्झाम्पल, एखादा नंबर घेतला आणि त्याचा लॉग काढून मी तुम्हाला दाखवलो लॉग टेबलचा उपयोग करून. आज आपण अँटी लॉगॅरिथम बघणार आहोत. अँटी लॉगॅरिथम which is same like reverse process of logarithm. Okay, suppose log 62.53 is equal to characteristics 1 and this log is 79.61. Okay, suppose log of 62.53 is 1.7961 by using log table. So in anti-logarithm, when we have to calculate anti-logarithm, we have to use anti-logarithm table rather than logarithm table. We have to look in anti-logarithm table, so for calculating anti-log. So here it is. That means we have to calculate anti-log of, this is called the anti-log of 1.7961. ओके, याच्यामध्ये आपल्याला कधीही हा पॉइंट नंतर जो नंबर दिलेला आहे त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं. पॉइंट नंतर जो नंबर आहे तो किती आहे तर 7961. तर ह्या नंबर मध्ये आपण पहिले दोन डिजिट कन्सिडर करायचे 79 आणि 79 चा अँटी लॉगॅरिथमच्या टेबल मध्ये 6 आणि मीन डिफरन्स 1 बघायचा. बघूया, हा तुमचा लॉगॅरिथम टेबल आहे. त्याचे एक पेज टर्न केल्यानंतर अँटी लॉगॅरिथमचा टेबल तुम्हाला मिळेल. याच्यामध्ये पण ह्या कॉलम मध्ये सेम 0.00, 0.01, 0.02 अशा तुम्हाला 0.99 पर्यंत व्हॅल्यू मिळतील. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला कुठलं बघायचं आहे तर 0.79 मध्ये तुम्हाला 0.79 मध्ये 6 आणि 1 मध्ये 0 1 2 3 4 5 6 ला किती येतं 6 ला 6 to 52 ही व्हॅल्यू मिळाली. ओके, अनेकदा सांगतो 0.79 मध्ये 6 ह्या नंबरला बघायचा, इथून 6 येते 79 0 1 2 3 4 5 6 to 52 आणि मीन डिफरन्स किती आहे 1. तर 79 मध्ये मीन डिफरन्स किती 1 ला बघायचं. 1 ला किती आहे तर 1च आहे इथं, तर तो 1 याच्यामध्ये ऍड करायचा. तर किती आन्सर येईल 2 + 1 3 5 2 6. ओके, म्हणजे मला ह्या नंबरचा काहीतरी व्हॅल्यू मिळाली, दॅट इज 6253 हा नंबर मिळाला. पण ऍक्च्युअल मध्ये आपल्याला इथं पॉइंट पण द्यावा लागणार. तर तो कसा करायचा की इथं पॉइंटच्या आधी किती आहे बघायचं, 1 आहे, त्या 1 मध्ये +1 करायचं, +1 1 + 1 2 आणि मग इकडून ह्या बाजून 2 डिजिट सोडून पॉइंट द्यायचा. म्हणजे 62.53 हे ह्या अँटी लॉगच्या व्हॅल्यूचं आन्सर तुम्हाला मिळेल. ओके, आता बघा इथं पण 62.53 होतं आणि इथं पण 62.53 आहे. म्हणजे लॉगचा 62.53 हा जर 1.7961 येत असेल तर त्याचा अँटी लॉग काय आला पाहिजे, ह्याचा अँटी लॉग हा सेम आला पाहिजे. ही त्याच्या मागची एक कॅल्क्युलेशन आहे.